उभा आहे केजच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर। साईडला या ठिकाणी प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या साईडला खरं तर आपल्याला माहिती आहे की या समाजामध्ये अंधश्रद्धेचा वापर किती मोठ्या प्रमाणात होतो। भूत, भानामती, करणी वगैरे अशा काही शब्दांचा वापर केला की लोक घाबरतात आणि ते कुठं करावं याचाही काही लोकांना आता तारतम्य राहिलेलं नाही। या कार्यालयाच्या साईडला भिंतीच्या कडेने आपण बघू शकतोय, खरं तर या भिंती खूप छान रंगवलेल्या आहेत, एक संदेश देणाऱ्या भिंती आहेत। मात्र याचा वापर आता लोक कसा करू लागलेत, उद्देश काय आहे हेही कळत नाही। म्हणजे याच्याहून आपल्याला आज आपल्या लक्षात आणून द्यायचंय की हे क्षेत्र किती मोठं आहे। अशोक खरातचं प्रकरण आपण सगळ्या महाराष्ट्रभर चर्चितोय आता, आणि या ठिकाणी अशा प्रकारे फक्त भीती अशा गोष्टी काही नसतात। मी या ठिकाणी आपण बघू शकताय, थोडंसं मी आपल्याला दाखवतो। या ठिकाणी ही काही लिंब आहेत, आपण बघू शकता। या लिंबाचा या ठिकाणी वापर केलाय आणि इथं बरंचसं हळदी कुंकू असेल किंवा मला वाटतं हा पदार्थ मला आता सांगता येणार नाही आपल्याला, परंतु काही मीठ जन्य पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जाळलेला काही भाग आहे। हे जर बघितलं तर आपण या ठिकाणी बघू शकता, हे सगळं लिंब बरीचशी जाळलेली आहेत, हळदी कुंकवाचा वापर केलेला आहे आणि एकूणच हे एक पिशवी आहे मला वाटतंय, आणि या पिशवीच्या वर हे सगळं साहित्य टाकलं होतं। याच्यात काही वापर बी केलेला आहे, आपण बघू शकताय। अशा प्रकारे पीठ वगैरे, पीठजन्य काही बहुतेक तर मीठ असू शकते किंवा तत्सम काही पदार्थ आहेत। सांगायचं तात्पर्य कशाला करतात हे लोक, तर हे फक्त आणि फक्त भीती दाखवण्यासाठी। मी सामान्य जनतेला हे सांगू इच्छितो, हे तर कार्यालयात तर सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे अधिकारी आहेत वगैरे, त्यांनी याला काही महत्त्व दिलेलं नाही आहे, परंतु तरीही करण्याचा उद्देश काही असू शकतो। परंतु आम्हाला समाजाला एकच संदेश द्यायचा आहे, अशा घटना तुमच्या घरापासून, गल्लीत किंवा कुठेही घडलेल्या असू देत, याचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध नाही। आता बघितलं असेल, मी या सगळ्या वस्तू हाताळलेल्या आहेत आणि आज नाही, गेली 30 वर्ष आम्ही हाताळत आलेलो आहेत। काही याचा संबंध तुमच्या आयुष्याशी नसतो, मात्र केवळ भीती दाखवण्यासाठी अशा काही घटना काही लोक करत असतात। कदाचित त्यांना अशी भीती पसरून काही त्यांचे उद्देश साध्य करायचे असतात, परंतु आम्ही या माध्यमातून गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून काही आम्हाला कल्पना मिळाली होती की अशा प्रकारचे लिंब, कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीत कार्य करत असल्यामुळं असे मेसेज येतात आमच्याकडं। आणि आता इथं बघितलं तुम्ही तर केवळ एक काही लिंबांचा वगैरे या ठिकाणी आहे, आणि अशा प्रकारे हे करण्याचा प्रयत्न कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं केलेला आहे। आता या ठिकाणी ही बाब फार गंभीर नसल्यामुळं फार काही करण्याची आवश्यकताच नाही आम्ही म्हणतो, कारण याचा काही उपद्रवच नाहीये। फक्त त्या व्यक्तीचं एक मानसिक समाधान आहे, किंबहुना कदाचित त्याचा उद्देश असू शकतो की जर भीती पसरलीच तर काहीतरी लोक घाबरतील, मग काहीतरी आपलं, तर असं काही होऊ शकत नाही। हा संदेश आम्ही याच्यातून देऊ इच्छितो, या बातमीतून, की अजिबात लोकांनी भूत, भानामती करणी या जगात नाहीये। तुम्हाला कधी शंका आली, तुमच्या आसपास कधी घटना घडल्या, तर तुम्ही आम्हाला नक्की कॉल करा किंवा आम्हाला सांगा। या गोष्टीचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध नाही। मी सगळ्या गोष्टी आता हाताने हाताळल्यात आणि याचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध नाही। एवढंच आहे की हाताने हाताळताना काही केमिकल्स वगैरे असतील तर आम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते, हात वगैरे साफ करावे लागतात, एवढंच आहे। बाकी कुठलीही भीती याच्यात नसते। आम्ही पुन्हा एकदा सांगतो, अशा घटना घडत राहतात, तुमच्या मनावर, तुमच्या आयुष्यावर त्याचा काही परिणाम होत नसतो आणि त्याची भीती बाळगण्याचं कुठलंच काही कारण नाहीये।